सगळ्यात आधी मी तुझी झोप तुझ्यापासून हिरावली, नंतर तुझी नीतिमत्ता, आणि मग तुझ्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान व्यक्ती, तुझी मुलगी। देवी 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 ए देवी सापडली का रे? नाही, अरे देवा, आता कुठे शोधायची आपण तिला? माझी खात्री आहे हे त्या रेड स्कार्फ वाल्या माणसाचंच काम आहे, त्यांनीच आपल्या देवीला। ए चंदू फोन घे। मी नाही उचलणार तो फोन। जेव्हा जेव्हा वाजतो वंगाळ बातमीचा आणतो फोन नाही, कुबडाचा चित्कार आहे तो, मी नाही उचलणार। जगात एक एक माणसं भरलेली असतात। त्यानंतर सगळं सोपं होत गेलं। मला जसा तुला वाकवायचा होता तसा तू वाकत गेलास। तुझी आयुष्यभराची कमाई तू माझ्यासाठी आणलीस, जी मी एका झटक्यात नाहीशी गेली। तुला काय वाटलं तुझे पैसे मिळवायला मी हे सगळं काही केलंय? अरे तुझ्या पैशांवर थोकत पण नाही मी। तुला बघायचंय तुझ्या पैशांची किंमत माझ्या लेखी काय ते बघ। तुला अजूनही तो प्रश्न पडत असेल ना, ती बॅग तिथून गेली कुठे? तुला तो वाड्यावरचा चंदू आठवतो का? चंदू तो खरंच माझा माणूस होता। हा, नंतर तर मला जवळजवळ देव असल्यासारखं वाटू लागलं। हे उठ म्हटलं की विक्रम उठला, बस म्हटलं की बसला, अगदी कान धरून गुडघे टेकून। पण एवढं सगळं करून सुद्धा माझ्या हातला लाव्हा शांत होत नव्हता। माझ्या हातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तू मारलीस त्याची भरपाईच होत नव्हती। तो म्हणजे माझा पुरुषार्थ, म्हणून तुझा पुरुषार्थ ठेचायचा ठरवला। म्हणजे कसं आहे, तुला जर देवी जिवंत परत हवी असेल तर तू नैनाला माझ्याकडे पाठवायचं एका रात्रीसाठी। तू तुझ्या बायकोला स्वतःच्या हाताने माझ्या बेडरूम पर्यंत घेऊन आलास, आठवतंय ना? तू माझ्यापासून जीव ओरबाडून घेतलंस विक्रम, ते तुम्हाला परत कधीही करू शकणार नाहीस। हॅलो, नमस्कार वहिनी, घाटगे बोलतोय। वनारसे आहेत का? नाहीये, विक्रम अजून आला नाहीये घरी। हां, मोबाईल पण नॉट रिचेबल येतोय, रस्त्यात असतील बहुतेक। एनिवे, एका महत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांच्याशी बोलायचं होतं। काय? वनारसेनी तुम्हाला अभय सामंतबद्दल सांगितलेलंच असेल ना? अभय सामंत? तोच ज्यांनी देवयानीला किडनॅप केलं होतं। म्हणजे पहिल्यांदाच आम्हाला गुन्हेगाराची आयडेंटिटी कळली आहे, पण आम्ही अजूनही त्याला हात नाही लावलेला। पण आता तर देवी परत आली आहे आणि पैसेही तुम्हीच म्हणाला होता त्याच्यावर कोणता चार्ज? मानसिक छळवणूक
आणि आम्ही मनात आणलं तर इतर अनेक चार्जेस लावू शकतो की त्याच्यावर. ठीक आहे, विक्रम आला की सांगते मी फोन करायला. आय एम सॉरी वहिनी, पण तुमच्या टोनवरून असं वाटतंय की तुम्ही फारशा उत्सुक नाही आहात कंप्लेंट लॉन्च करायला. हे पहा, माझी मुलगी परत आली आहे, मला सगळं मिळालंय. बाकीचे सगळे निर्णय विक्रमने घ्यायचे, तुम्ही त्यांच्याशी बोला. ओके, मी वाट बघतो त्यांच्या फोनची. ओके. पण हे सगळं करताना खूप डोकेफोड झाली, खूप त्रास झाला. सगळ्यात मोठा त्रास तर तू होतास, कारण तू मुळात हुशार माणूस, त्यातून हालाकीच्या परिस्थितीतून वर आलेला. तेव्हा आपल्याबरोबर जे काही घडतंय ते गप गुमान झेलण्याची तयारी तुझी अजिबातच नव्हती. मग तू काय केलंस? तर तो डिटेक्टिव्ह आणलास. आणि आणलास तर विनय वेंगुर्लेकाच्या रूपात. आणि मग प्रत्येक सिनेमाच्या इंटरव्हलला एक ट्विस्ट यावा लागतो. अगदी तसाच आपल्याही सिनेमात आला. विक्रम, तू हुशार आहेस. मी जर तुला तसाच त्रास देणं सुरू ठेवलं असतं ना, तर एक ना एक दिवस नक्की तुझ्या संशयाची सुई अनन्याच्या नवऱ्यावर, म्हणजे माझ्यावर फिरली असती. म्हणून मग मला एक माझंच खोटं रूप उभं करावं लागलं. एक खोटा अभय सामंत. हॅलो सर, मी उन्मेष कोरगावकर. निखिल सरांनी तुम्हाला भेटायला सांगितलं होतं. तू त्याला कसा ओळखतोस? ओळख सर, ते प्रोडक्शनचं काम बघतात ना. मागच्या आठवड्यात त्यांना फोटो द्यायला भेटलो होतो. तू आजपर्यंत टीव्हीवर कुठे दिसलायस? नाही सर, मी कोल्हापूरला थिएटर करायचो. महिन्याभरापूर्वीच मुंबईत आलो. अजून काही काम नाही केलं सर मी. ग्रेट. माझ्या कामासाठी तू योग्य आहेस. तुला या शो मध्ये माझा रोल करायचा आहे, कॅप्टन अभय सामंतचा. सर, मी नाही समजलो. समजावतो. हे सगळं असं आहे तर. सर, मी अगदी मोकळेपणानं बोलू तुमच्याशी? मोकळेपणानंच बोल. सर, मला हे सगळं खूप रिस्की वाटतंय सर. 1,00,000 रुपये देऊ शकतो. किती? 1,00,000. अर्धे ऍडव्हान्स इन कॅश. आणि समजा काम जास्त दिवस वाढलं तर पैसेही त्या प्रमाणात वाढतील. उन्मेष, माझे वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर आहेत आणि मी स्वतः एका शिपिंग कंपनीत काम करतो. मी जे काही करतोय त्याच्या मागे काही कारण आहेत जी मी तुला नाही सांगू शकत. मी तुला फक्त एवढंच सांगू शकतो की त्यात बेकायदेशीर असं काही नाहीये. तू हवं तर एक दिवस घे, विचार कर. मी तुला उद्या फोन करेन.